मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे गावाजवळ भीषण अपघाताची घटना घडली। एका भरधाव कंटेनरनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातामध्ये 4 वर्षीय गार्गी आगरे या मुलीचा जागीच मृत्यू झालाय, तर तिचे आई वडील गंभीर जखमी झालेत। या घटनेनंतर कंटेनर चालक फरार झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तब्बल 4 तास मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला। यावेळी जोपर्यंत कंटेनर चालक आणि मालकाला हजर करत नाही तोपर्यंत रस्ता मोकळा करणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली। या आंदोलनामुळे महामार्गावरती काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। घटनास्थळी नक्की काय परिस्थिती होती याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वप्नील घाग यांनी। बघूयात। मुंबई गोवा महामार्गावरील वालोपे येथे रात्री 9 वाजता एक मोठा अपघात झाला आणि या अपघातामध्ये 4 वर्षाच्या चिमुकलीचा जाग्यावरती मृत्यू झाला आणि यामुळे वालोप्यातील संतप्त ग्रामस्थांनी साधारणपणे 4 तास इथला जो महामार्ग आहे हा महामार्ग रोखून धरला होता। जवळपास 4 तासाहून अधिक काळ या महामार्गावरची वाहतूक पूर्णपणे ठप्प होती आणि त्यामुळे प्रवासी जे आहेत ते मोठ्या प्रमाणात ताटकळल्याचं पाहायला मिळालं। पोलीस प्रशासनाने मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र संतप्त ग्रामस्थांनी कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद न दिल्यामुळे जवळपास हा जो महामार्ग आहे हा महामार्ग बंद असल्याचं पाहायला मिळालं। अखेर पोलिसांनी ह्या संपूर्ण जमावाची असेल किंवा ग्रामस्थांची असेल ती समजूत काढली आणि 5 तासानंतर हा महामार्ग मोकळा करण्यात किंवा वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना आता यश आलेलं आहे। स्वप्नील घाग, एबीपी माझा, चिपळूण, रत्नागिरी।